Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची बैठक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत चर्चा. बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात. उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीमधून प्रवास. 30 मिनिटं राजकीय चर्चा. दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासाने राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा. ठाकरेंच्या सेनेचे 3 आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. किशोरी पेडणेकरही उपस्थित. कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीमध्ये भाषण कशासाठी? टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता. मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा? एकेरी भाषेत उल्लेख करत राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर संजय राऊतांचा सवाल. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते. पवार शिंदे भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल. गद्दारांच्या छताखाली बैठका कशासाठी? पवारांना अख्खं विधान भवन काय ओस पडलं होतं? राऊतांचा पवारांना सवाल. महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे संकेत. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका. शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला. तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली. जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण. येत्या काही दिवसात आपल्याला एनडीएची ताकद वाढताना दिसेल. शिंदे पवार बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य. डोंबिवलीमध्ये डॉक्टरांना मारहाण. गृहमंत्री न्याय देणार का? शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा. पदावरून बरखास्त करा. आदित्य ठाकरे यांची मागणी. चंद्रपूर काँग्रेस गटनेता निवडीवर आता 13 जुलैला सुनावणी. वडेट्टीवार गटातील नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे सुनावणी लांबणीवर. विभागीय आयुक्तांकडून सोमवारपर्यंतची मुदत. मंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात रजिस्ट्री रद्द करण्याचे आदेश. मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही. अमेडिया कंपनीच्या कबुलीनंतर पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विष्णुपुरीच्या SJJS कॉलेज समोरची घटना. नागरिकांमध्ये संताप. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत. विरार, नालासोपारा या ठिकाणी 70% परिस्थिती पूर्वपदावर. अनेक ठिकाणाहून पाण्याचा निचरा. दुर्गंधी आणि कचरा हटवण्यासाठी सफाई दूत रस्त्यावर. नालासोपारा, वसई लिंक रोड आणि आजोळा रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. सुरतमध्ये पुरामुळे 9 जणांचा मृत्यू. पूरग्रस्त भागातून 3400हून अधिक नागरिकांचा रेस्क्यू. पलसाणामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत. उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. बुलंदशहर, आग्रा आणि गाझियाबाद अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं. मुख्य रस्ते, बाजारपेठा जलमय. राम मंदिर दान चोरी प्रकरणी एसआयटी तपास अंतिम टप्प्यात. अयोध्या भेटीनंतर एसआयटी उत्तर प्रदेश सरकारला अंतिम अहवाल सादर करणार. 13 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता. राज्यामध्ये एफडीएकडनं कारवायांचा धडाका सुरूच. नागपुरात मिठाईच्या कारखान्यामध्ये मृत उंदीर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्वच्छ हॉटेल आणि भेसळयुक्त गुळावर मोठी कारवाई. ज्ञानोबा माऊलींच्या कर्मभूमीत भक्तीचा बूर. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पहिला रिंगण सोहळा संपन्न. विठू नामाच्या जयघोषात नेवासा नगरी दुमदुमली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.